नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे माहीममध्ये शिंदे अधिक की विरुद्ध फडणवीस. मित्र, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात नामांकन पत्र इच्छुकांनी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आता चित्र पुष्कळसं स्पष्ट झालं आहे. मतदारांना निर्णय करणं सोपं होईल असं वाटतंय. माहीम मतदारसंघ मुंबईतला जो आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि काही प्रमाणात भारताचं सुद्धा लक्ष आहे. कारण इथे कदाचित शिंदे विरुद्ध फडणवीस अशी लढत होण्याची शक्यता आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतात. इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे उभे आहेत. त्याला भाजपने पाठिंबा दिलेला आहे. एकनाथ शिंदे महायुतीचे सदस्य असल्यामुळे त्यांचा अमित ठाकरे यांना पाठिंबा ग्रहीत आहे. पण एकनाथ शिंदे यांचे इच्छुक सदा सरवणकर जे विद्यमान आमदार आहेत ते तिथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी शेवटपर्यंत नामांकन पत्र मागे घेतलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे यांचे महेश सावंत असे उमेदवार उभे आहेत. म्हणजे तिरंगी लढत आहे. अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत. आता या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे जे 3 इच्छुक आहेत त्यातल्या दोघांची आपण काय माहिती लोकांना आहे ती पाहू. अमित ठाकरे यांचं एकच वैशिष्ट्य आत्ता लोकांना माहीत आहे की ते राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी राजकारणाला त्यांची आता सुरुवात होते. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना भाजपला पाठिंबा दिल्यामुळे परतफेड म्हणून भाजप त्यांना या मतदारसंघात अमित ठाकरे यांना त्यांचं जे पदार्पण होते सत्तेच्या राजकारणात त्याचं स्वागत करण्यासाठी त्यांना पाठिंबा देतो आहे. आणि सदा सरवणकर हे तिथे अपक्ष म्हणून उभे आहेत. त्यांची भूमिका काय आहे ते पाहू. सदा सरवणकर तिथून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांची भूमिका अशी आहे की बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आपल्या कुटुंबातल्या एका माणसासाठी आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नामांकन पत्र मागे घेण्याचा आदेश दिला नसता. मी रस्त्यावरचा माणूस आहे. बाळासाहेबांनी मला निवडलं आणि मी 2 वेळा निवडून आलो आहे आणि मी लोकांची कामं करतो आहे. इथले लोक मला जेवढे माहिती आहेत तेवढे कोणाला माहिती नाही आहेत. त्यामुळे मी का माघार घेऊ असा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना तुम्ही मागे घ्या असा स्पष्ट आदेश दिलेला नाही आहे. तो निर्णय त्यांनी सदा सरवणकर यांच्यावर सोपवलेला आहे. आता भाजपची परिस्थिती अशी आहे की भाजप अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार. मग युतीचा सदस्य म्हणून एकनाथ शिंदेसुद्धा अमित ठाकरे यांना पाठिंबा देऊ शकतात. आणि जर सदा सरवणकर यांना लोकांचा पाठिंबा असल्यामुळे ते निवडून आले तर तो आपला पराभव आहे असं फडणवीस आणि एकनाथ शिंदे मानणार आहेत का? की एकनाथ शिंदे काही वेगळी भूमिका घेणार आहेत आणि सदा सरवणकर यांना निवडून द्यावं असं सूचक भाषणं तिथे करणार आहेत. हा सगळा एक गोंधळाचा विषय आहे. हा निष्ठेचा विषय झालेला आहे. सदा सरवणकर यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो निष्ठेचा आहे की कुटुंबातल्या एका माणसासाठी तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यावर की ज्याची निष्ठा वादात येत आहे त्याच्यावर तुम्ही अन्याय करणार का हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
आणि भाजप हा निष्ठेच्या गोष्टी करत असल्यामुळे काय आहे, हे प्रकरण नाजूक आहे आणि हे अतिशय कौशल्यानं, राजकीय मुत्सद्दीपणानं हे प्रकरण थोडंसं त्याच्या बाबतीत लक्ष घालायला पाहिजे होतं की अमित ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करायलाच पाहिजे. चांगली माणसं राजकारणाला हवेत. त्यांना दुसरा मतदारसंघ देता आला असता आणि सदा सरवणकर, जर अमित ठाकरेंना माहीमच पाहिजे होतं तर सदा सरवणकर कोणत्या कारणामुळे आपलं नामांकनपत्र मागे घेतील याचा आधीपासून विचार करून त्या दृष्टीनं पावलं पडायला पाहिजे होती. येथे मुत्सद्दीपणा थोडा कमी पडला आहे असा वाटतो आणि त्याचा संबंध निष्ठेविषयी आहे. याच्यातून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होणार आहेत. आता आपण थोडं मागे गेलो तर त्याच्यात आपल्याला प्रकाश पडेल त्याच्यावर आणि आपल्याला पण आपलं मत ठरवणं सोपं होईल. कसं आहे पहा की बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनी शिवाजी पार्कच्या एका सभेमध्ये व्यासपीठावर जनता जनार्दनाला, समोर बसलेल्या जनता जनार्दनाला उद्देशून साष्टांग नमस्कार घातला होता आणि माझा मुलगा उद्धव याच्यावर लक्ष ठेवा असं आवाहन केलं होतं. हे व्यक्तिगत आवाहन होतं. राजकारणी माणसानं ध्येयवादाचं आवाहन करायचं असतं, व्यक्तिगत नातेसंबंधाचं आवाहन करायचं नसतं. हे भान त्यावेळेला सुटलं. उद्धव त्यांनी जरतरची भाषा जर वापरली असती की जर उद्धव ठाकरे, मी जो ध्येयवाद जोपासला आहे आणि मी ज्या पद्धतीनं मराठी माणसाला उभं केलं आहे त्याच्याशी जुळवून घेऊन, त्याच्याशी सुसंगत असं जर उद्धव ठाकरे माझा मुलगा वागत असेल तर त्याला तुम्ही उचलून धरा, माझ्यावर जेवढं प्रेम केलं तेवढं त्याच्यावर करा, अशी बाळासाहेबांची भाषा नव्हती. उद्धव ठाकरे माझा मुलगा आहे, त्याला पाठिंबा द्या असं त्यांनी आवाहन केलं. तीच पद्धत राज ठाकरे आत्ता हे करतायत की अमित ठाकरे माझा मुलगा आहे आणि मी तुम्हाला पाठिंबा दिला, आता तुम्ही त्याला पाठिंबा द्या. इथे थोडासा सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर की ज्यांनी शिवसेना वाढवली. आता सदा सरवणकर यांचं म्हणणं काय आहे की शिवसेनेचा जन्मच मुळी माहीममध्ये झालेला आहे, त्यामुळे माहीममधून शिवसेनेचा माणूस कोण उभा राहतो? उद्धव ठाकरे यांचा महेश सावंत उभे राहिले असतील, पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काही खरी नाही. खरी शिवसेना जर एकनाथ शिंदे यांची असेल तर त्यांचा उमेदवार शिवसेनेच्या जन्मस्थानी का नाही असा प्रश्न लोक करतील, असं सदा सरवणकर यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे निष्ठा हा विषय महत्त्वाचा आहे. आता या संदर्भात दुसरं एक उदाहरण आपण पाहू. काल भाऊबीज होती आणि काल पवार कुटुंबियांनी काटेवाडी, हे शरद पवारांचं मला वाटतं जन्मस्थळ आहे, तिथे आत्ताही त्यांची निवासस्थान आहे, तिथे त्यांनी भाऊबीज साजरी केली. पवार कुटुंबीय सगळे एकत्र आले. किती आले? 33 कुटुंब. आज त्यांचं छायाचित्र एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आहे. मी सहज मोजलं तर 33 पवार कुटुंबीय. शरद पवार हे 11 भावंड आहेत. शरद पवार हे 8वे. मला वाटतं त्यांचे भाऊ आता कोणी नाही आहेत, त्यामुळे शरद पवारांच्या नंतरच्या पिढीतले धरून 33 लोक आहेत. त्याच्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्या 2 बहिणी हे नाही आहेत. त्यांनी वेगळी दिवाळी साजरी केली, काटेवाडीतच, पण वेगळी दिवाळी साजरी केली. आता अजित पवारांचा स्वभाव भावूक आहे, त्यांना हे लागणं साहजिक आहे की पवार कुटुंबियांनी आपल्याला बोलावलं नाही, आपल्याला वाईट टाकलं, बहिष्कार टाकला, अमुक तमुक वगैरे, आणि मग ते प्रगट सभातून आपलं दुःख व्यक्त करतात. तर तो अनुभव आपण घेतलेला आहे. त्यानिमित्तानं मला इथे असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या ज्या निष्ठा आहेत, राजकारणी माणूस आणि सर्वसामान्य माणसाच्या निष्ठा या त्याच्या कुटुंबापुरता मर्यादित असतात. राजकारणी माणसाच्या निष्ठा या विस्तारतात, त्या कुटुंबाच्या पलीकडे जातात आणि त्या समाजाशी जोडल्या जातात. त्यामुळे अजित पवार यांच्या निष्ठा आता पवार कुटुंबाशी जोडलेल्या नाहीत, त्या महाराष्ट्रातील जनतेच्या स्वास्थ्याशी, सुखदुःखाशी जोडल्या गेलेल्या आहेत.
असा विचार जर अजित पवार यांनी केला तर शरद पवारांनी नाही बोलावलं असा म्हणून तो विषय ते अगदी सहजपणे बाजूला करू शकतात. ध्येयवाद लागतो राजकारणी माणसाला आणि त्या ध्येयवादाशी त्याच्या निष्ठा जोडलेल्या असल्या पाहिजेत. मी एक छोटंसं उदाहरण देतो या निष्ठेविषयी. संभाजी महाराजांना औरंगजेबानं जेव्हा पकडलं होतं तेव्हा त्यांच्यावर पहारा गणोजी शिर्क्याचा होता. गणोजी शिर्के हा संभाजी महाराजांचा नातेवाईक, बायकोकडून नातेवाईक. खंडोबल्लाळ हा शिवाजी महाराजांचा विश्वासू सेवक. तो गणोजी शिर्क्याला भेटला आणि म्हणाला, महाराजांना सोडवायचं आहे आपल्याला, तू आम्हाला सहाय्य कर. त्या गणोजी शिर्के असं म्हणाला, अरे या संभाजीनं तुझं शिरकाण केलं, खांडोळी केली तुझ्या पूर्वजांची, वाडवडिलांची, त्यांना सोडवायला पाहिजे असं तू का म्हणतोयस? जाऊ दे, मरू दे. तेव्हा खंडोबल्लाळने उत्तर दिलं, मी एका व्यक्तीसाठी लढत नाही आहे, एका व्यक्तीच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाही आहे, मी हिंदू दौलतीसाठी लढतो आहे. हिंदू दौलतीपुढे माझे वाडवडील मला काही वाटत नाहीत, ते दुय्यम वाटतात. हिंदू दौलत आज संभाजी महाराजांच्या स्वास्थ्यात गुंतलेली आहे आणि म्हणून संभाजी महाराज मला सुखरूप महाराष्ट्रात परत यायला हवेत, रायगडावर त्यांनी राहायला हवे स्वस्थपणे, कारण त्यांच्यात हिंदू दौलत आणि संभाजी महाराज हे समान आहेत असं त्यांनी उत्तर दिलं. मी हिंदू दौलतीसाठी लढतो आहे. अजित पवारांनी त्याचा विचार केला पाहिजे. ते महाराष्ट्राच्या दौलतीसाठी जर लढत असतील तर पवार कुटुंबियांनी बोलावलं नाही याचा विचार त्यांनी करता कामा नये. तोच विचार अमित ठाकरे यांनी सुद्धा करायला पाहिजे. तोच विचार सदा सरवणकर यांनी सुद्धा करायला पाहिजे. फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पण आपण कशासाठी लढतो आहोत हा विचार प्रामुख्यानं इथे व्हायला हवा आहे. तुमच्या निष्ठा जेव्हा तुमच्या कामाशी जोडल्या जातात. मी आणखीन एक उदाहरण देतो. लोकमान्य टिळक केसरीसाठी अग्रलेख सांगत होते. ते अग्रलेख सांगायचे म्हणजे डिक्टेट करायचे. कुलकर्णी नावाचा एक माणूस होता, तो त्यांचे अग्रलेख लिहून घेत असे. कुलकर्ण्यांच्या गाठी असं थोडंसं पुण्य जमा झालेलं आहे. टिळक मंडालेला असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना कारागृहातलं जेवण पचेना, तेव्हा त्यांच्यासाठी एक सवलत म्हणून एक वेगळा आचारी देण्यात आला की तो टिळकांचं जेवण शिजवत असे. त्या आचार्याचं नाव कुलकर्णी होतं. तो पण एक गुन्हेगार म्हणून त्याला मंडालेला ठेवलं होतं आणि तो टिळकांचं जेवण, मी म्हटलं ना कुलकर्ण्यांच्या गाठी असं थोडं थोडं पुण्य साठलेलं आहे. तो पण विनोदाचा भाग सोडा. टिळक अग्रलेख सांगत असताना त्यांचा विश्वनाथ नावाचा मोठा मुलगा होता. तो खूप आजारी होता आणि त्या आजारात त्याचं प्राणोत्क्रमण झालं आणि ती बातमी, दुःखद बातमी देण्यासाठी वरच्या माडीवर टिळक अग्रलेख सांगत होते. एक घरातला माणूस वरती आला आणि म्हणाला, दादा विश्वनाथ गेला. त्या टिळक म्हणाले, मी हा अग्रलेख पूर्ण करून मग खाली येतो. टिळकाने अग्रलेख सांगणं थांबवलं नाही, कारण त्याचा केसरीचा अंक वेळेवर निघण्याशी संबंध होता. वेळेवर निघणं म्हणजे काय? तो जनतेच्या हातात वेळेवर पडला पाहिजे. त्यासाठी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवणं आणि आपलं काम काय आहे, ध्येयवादाशी जोडलेलं काम, केसरीचा अंक आणि लोकांना संबोधन करणं, लोकांना संबोधित करणं, टिळकाने त्याला महत्त्व दिलं. त्यामुळे या निष्ठा हा विषय परत एकदा ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचे आहे, ज्यांना सत्ताधीश व्हायचं आहे, ज्यांना जनतेची सेवा करायची आहे, त्यांनी व्यक्तिगत निष्ठा आणि सामाजिक निष्ठा, राष्ट्रीय निष्ठा याचा एकदा सूक्ष्मपणे विचार करायला पाहिजे. म्हणजे मग अमित ठाकरे हा माझा मुलगा आहे म्हणून त्याला तुम्ही निवडून द्या असं आवाहन राज ठाकरे करणार नाहीत. अमित ठाकरे यांना विधानसभेचं सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी जे काही पूर्वरंग म्हणून करायला पाहिजे ते त्यांनी केलं आहे का हे जनतेवर तुम्ही सोपवा. आणि सदा सरवणकर यांनी तिथून उभं राहू नये असं जर महायुतीला वाटत असेल
तर सदा सरवणकरांचं एकंदर काम लक्षात घेऊन त्यांना पटेल अशा पद्धतीनं हा विषय हाताळायला पाहिजे होता. तिथे महायुतीचे नेते थोडेसे धूर्ततेमध्ये, थोडेसे मुत्सद्दीपणामध्ये कमी पडले असं मला वाटतं. अर्थात जनता माहीमची योग्य निर्णय घेईल यात काही शंका नाही. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.